न्यूज पुणे परिसरमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। पण आलेलो आहोत खेड तालुक्यातील भोसे या गावी। घड्याळ की बाण आपण जाणून घेऊया। ग्राउंड रिपोर्ट, झिरो रिपोर्ट, गाव भोसे। जाणून घेऊया समस्या आहेत तुमच्या आणि काय तुमचा मूड आहे। पांडुरंग दत्तात्रय चौधरी गोलेगाव। आणि विकास म्हणायचं तर आमच्या गावामध्ये तर 15 वर्षापूर्वी एकदा आले आणि त्याच्या नंतर आता आले तर तेच त्या ठिकाणी आमच्या लोकांनी त्यांना अपमानित करून गावातून त्यांना या ठिकाणी प्रश्नाची विचारणा केली। या ठिकाणी गोलेगावचे गाडा मालक तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचं म्हणणं असं येत आहे ही खेड तालुक्यासाठी ब्रेकिंग असेल की ह्या गावातनं त्यांना अपमानित करण्यात आला। अपमानित अशा पद्धतीने करण्यात आले की खासदार आढळराव पाटलांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आला नाही। हे होते तंटामुक्ती अध्यक्ष आणि स्थानिक गाडा मालक। आपण बाकीच्या लोकांकडे जाणून घेऊयात काय तुमची प्रतिक्रिया आहे। आमच्या शिवसैनिकांनी त्यांना प्रश्न विचारला की दादा लोक तुमची तेलात वाट डोळ्यात तेल घालून बघत होते, तुम्ही 15 वर्षातून आता आले, शिवसैनिक कार्यकर्ता जर असा बोलत असेल शेतकरी मंडळी काय म्हणणार दादाला? दादा म्हणजे तुम्ही 15 वर्षातून आता आले, परत आमच्या गावात तुम्ही पाऊल सुद्धा ठेवू नका, तुमची आम्हाला किती वेळा तुम्ही फसवले। खासदार साहेबांनी यांच्या होलेगावचा होलेगाव कुठे गोलेगाव कुठे एकदा गोलेगाव खेड तालुक्यात टोकाचं गाव शेवटच्या टोकाचं गाव आळंदीच्या खालचं 12 किलोमीटर गाव हे गोलेगावचे रहिवासी आहेत। इथे त्यांना काहीच मिळालं नाही। आपण इथे मुचकुंद जाधव खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष। अच्छा, म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे आहेत हे यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया। गेली 15 वर्ष आमच्या भोसेकरांनी दादांना भरघोस मतांनी निवडून दिलं आणि आघाडी दिलेली आहे, परंतु 15 वर्षात दादांनी आमच्या भोसेकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। आता काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे यांच्या निधीतून जी कामं झाली त्याचे उद्घाटन करण्यासाठी आढळराव स्वतः येथे आले, परंतु ग्रामस्थांनी काही मागणी केली असता ते सुद्धा मागणी त्यांच्याकडनं पूर्ण झालेली नाही। आता तुम्ही आज संपूर्ण भोसेकर परिसर पहा, संपूर्ण हिरवागार परिसर आहे। पवार साहेबांचे उपकार, पवार साहेबांनी धरण बांधले नसते तर सध्या या परिसरामध्ये आम्हाला प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय झाली नसती। परंतु या चासकमान धरण असो किंवा आसखेड धरण असो, पवार साहेबांच्या कृपेमुळे ती धरण झाले आणि या संपूर्ण परिसरात पाणी फिरलं। म्हणून हा यंदा खेड तालुक्याचं जाऊ द्या, परंतु आढळराव पाटलांनी आमच्या भोसे गावामध्ये 1 रुपयाचा सुद्धा निधी दिलेला नाहीये। त्यामुळं आमचं या ठिकाणी सर्व तरुण वर्ग असू किंवा सर्वांनी या वर्षी ठरवलेलं आहे जवळजवळ 70 ते 75% मतदान यंदा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागे राहील। काय नाव तुमचं? संभाजी लोणारी। संभाजी लोणारे। गाव कुठलं? गाव भोसे। भोसे गावचं हे लोणारे आहे। तुम्ही काय करता? मी सध्या नोकरी पण करतो आणि शेती पण करतो। मला सांगा खेड तालुक्यातले आत्ताचे आमदार आणि माजी आमदार यांच्या कामामध्ये काय फरक होता? माजी आमदार कोण होते आणि आत्ताचे आमदार कोण आहे? माजी आमदार दिलीप शेठ मोहिते होते आणि आता भावी आमदार सुरेश गोरे आहेत। कारण आमच्या ज्या हा भोसेचा जो परिसर झालेला आहे हा आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या ह्या सगळ्या सृष्टी दृष्टिकोनातून हा सगळा निसर्ग परिसर झालेला आहे। आणि जे बागायचे आहे नारायणरावजी पवार आणि पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हा शेतीचा पाणी पुरवठा संपूर्ण झाला आहे आणि त्यांचेच हे उपकार आमच्यावरती आहेत। तसे आता जर पाहता 15 वर्षामध्ये आमच्या भोसेगावामध्ये आणि भोसेगावच्या ह्या कुठल्याच परिसरामध्ये असं कोणतंच काम असं मोठं काम झालेलं नाही। लोकांना अपेक्षा होती कमीत कमी बैलगाडीच्या शर्यती तरी चालू होतील, आपल्या भागामध्ये विमानतळ होईल, पण कुठलंच काम झालेलं नाही। रेल्वेचं आश्वासन होतं आपल्याला, रेल्वेचं आश्वासन ते पण पूर्ण नाही। तरी त्यामुळं आढळराव पाटलांवर बरीचशा मंडळी नाराज आहेत। तरी आम्ही सुद्धा खासदार आढळराव पाटलांचंच काम करत होतो, पण या वेळेस आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे। रावांनी असा एकतरी माणूस दाखवा की त्या माणसाला या माणसाने नोकरी लावून दिली। स्वतः हा माणूस उद्योजक आणि गाडा या प्रश्नावरती आज 10 वर्षे गेली निवडून येतोय। 15 वर्षात आज भोसेगाव असू, भोसेगावचा परिसर असू, या भागामध्ये सुद्धा या माणसाने आजपर्यंत 1 रुपयाचाही निधी टाकलेला नाही। प्रत्येक पंचवार्षिकला 5 वर्षांनीच आजपर्यंत आमच्या गावात आलेले आहेत आणि 5 वर्षांनी प्रत्येक वेळेस त्यांचा हाच शब्द आहे की ह्या वेळेस मला निवडून द्या, आल्या तुम्हाला महिन्याभरात निधी टाकतो। असं तुमचं नाव सांगा? माझं नाव सागर बाबासाहेब लोणारी। मी या ठिकाणचा एक तरुण व्यावसायिक आहे आणि तरुणांसाठी ह्या माणसाने आतापर्यंत
1% योगदान दिलेलं नाहीये. आज एवढी मोठी इंडस्ट्री झाली, सगळं MIDC झाली, पण ह्या माणसाच्या माध्यमातून एकाही तरुणाला MIDC मध्ये नोकरी मिळालेली नाहीये. त्यांना आव्हान आहे की तुम्ही अशी कमीत कमी मला 2 ते 4 माणसं तरी दाखवा की त्या माणसांना तुम्ही रोजगार मिळवून दिला. कॉलेजमध्ये आमच्या गावातील 2 विद्यार्थी शिकत होते. MBBS त्यांनी तिथं पूर्ण केलं, परंतु त्यांना आश्वासन दिलं होतं तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी लावू, पण अद्यापही त्या मुलांना नोकरी लावली नाही. त्यांनी स्वतःच्या पायावरती दुसऱ्या ठिकाणी हिमतीवर आपली नोकरी चालू केली. आणि गेल्या पंचवार्षिक मध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये आढळरावची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं मला भरघोस मतांनी निवडून द्या, तुम्हाला लगेच निवडून आल्या लगेच निधी टाकतो. परंतु अद्यापही 5 रुपयाचा निधी सुद्धा यांनी आमच्या भोसेकरांना दिलेला नाही. तर कुठे यांच्या कानावर ते पैलवान दिसत आहेत. काय करता आपण? ट्रान्सपोर्ट व्यवसाय. हे व्यावसायिक आहेत. काय वाटतं तुम्हाला या सरकारबद्दल? सरकारबद्दल सांगायचं म्हटलं तर असा विषय आहे की आतापर्यंत जेव्हापासून सरकार आले तेव्हापासून काही गोष्टी अशा घडल्यात की आम्हाला काही त्याचा फायदाच झाला नाही. म्हणजे कुठल्या गोष्टीचा फायदा झाला ते सांगा. ट्रान्सपोर्टिंग मध्ये पहिले जे विषय होत होते ते विषय टळले गेले. आणखी अच्छा, म्हणजे तुम्हाला डिझेल वाढीबद्दल बोलायचं म्हणजे परत हसता हुआ नुरानी चेहरा जो तुम्ही पेट्रोल पंपावर माननीय मोदी साहेबांचा बघत होता त्याबद्दल बोला आता तुम्ही. नाही, मोदी साहेबांचा चेहरा पाहिला, पण मोदी साहेबांनी आश्वासनं भरपूर दिली. पण त्याच्यानंतर विषय असा झाला की डिझेल आता किती तेवढं सांगा. डिझेल आता 68 रुपये आणि आघाडीच्या काळात किती होतं? आघाडीच्या काळात 52, 57, 55च्या आसपास होतं. 60च्या अलीकडेच. म्हणजे आता तुमचं नाव सांगा. वसंत सोनबाल वाणारे, भोसरीतकरी सोसायटी माजी चेअरमन. चेअरमन म्हणजे तुम्ही विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करता, शेतकऱ्यांचे तुम्ही सांगतो तुम्हाला कसं झालं की मला गेल्या वर्षी कांद्याला माझे 5 एकर कांदे होते. त्यावेळेस मला क्विंटलला 1800 रुपये भाव मिळाला. आणि आता ह्या वर्षी दुप्पट तिप्पट उत्पन्न होऊन तर ते मला 400-450 रुपये भाव मिळाला. म्हणजे ह्या सरकारच्या काळामध्ये तिची आट किती झाली बाजारभावाची? मागील सरकारच्या काळात किती भाव मिळाला होता? 1800. आणि आता किती मिळालाय? 450. अच्छा, म्हणजे हेच का ते आजचे दिन? हे आजचे शेतकऱ्यांसाठी. आणि शेतकऱ्यांचा कांदा अशा पद्धतीने 1800 हमी भाव मिळत होता, आज मिळतोय 400 ते 450. आणि येणारी जनता आपण नक्कीच विचार करणार आहोत की हेच आजची दिन आहे. 4 ते 6 तास लाईट असते आणि इथं लाईट नसते. मला सांगा की आत्ताच्या सद्यस्थितीला स्थानिक आमदार आहेत ते कुठल्या पक्षाचे आणि त्यांनी केलेलं कामकाज मागील आमदारांनी काय काय कामकाज केलं त्याची जरा तुलना. आता 15 दिवसापूर्वी आमची डीपी जळाली होती. स्थानिक आमदारांना वेळोवेळी मागणी करून डीपी भेटली नाही आम्हाला. पण जे माजी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील त्यांना फक्त एक फोन केला, त्यांनी 2 तासात आमच्या गावात डीपीचं काम केलं त्यांनी. माझे आणि स्थानिक आमदार याच्यात जर तुलना करायची असेल तर काय वाटतं तुला? तसे अण्णा चांगले, अण्णांनी चांगली कामं केली. अण्णा कोण? ते का होते आमदार होते माझे. काय कामं केली त्यांनी? त्यांनी रस्त्याची वगैरे कामं केली. आमचा रस्ता झाला, अण्णांनी गेले परत काहीच केलं नाही 5 वर्षात. अण्णा ज्यावेळेस आमदार होते आमच्या गावातून या ठिकाणी या वस्तीवर यायला खूप त्रास व्हायचा. अण्णांनी निधी टाकून हा रस्ता केला, परंतु तो रस्ता झाल्यानंतर या ठिकाणी थिगळं बुजवायची सुद्धा काम या स्थानिक आता आजी आमदाराला करता आलेले नाही. तुम्ही आता रस्त्याने आले असते, इतके वाईट अवस्था या रस्त्याची होती. बोललो होतो आमच्या गावामध्ये संपूर्ण ह्या तालुक्यामध्ये चाकणपासून राशन सोडले तर सीधे गव्हाणपर्यंत आम्हाला लाईट लोड सेटिंग एवढी आहे. 5 ते 6 तास फक्त लाईट असते. रात्रीच्या 12 वाजता लाईट असते, सकाळी 6 वाजता लाईट येते. त्या ठिकाणी आम्हाला पाणी देण्याचं एवढं हाल होतं. आणि बिबट्यांचा प्रकार ऊसामुळे एवढं भरपूर आहे, पण शेतकऱ्यांना न वेळाने रात्री 2 लाख 3 लाख मोटरी चालू करून भरून आम्हाला भरावं लागतं. एवढ्या लाईटची बेकार, सगळ्यात बेकार परिस्थिती ही लाईटची याची भागात झाली आहे. या ठिकाणचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे रस्ते आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि इथली बेरोजगारी. या गावचा 0 रिपोर्ट असा सांगतोय. त्या ठिकाणी आढळराव पाटलांना एंट्री दिली नाही. ह्या भोसे गावामध्ये आता जर आढळराव पाटील आले तर
हे एंट्री देतील का नाही मला माहित नाही. झिरो रिपोर्ट आपण पाहिलेला आहे. त्या तरुणाईचा आवाज आपण इथं बघितलेला आहे. तुम्ही आता शेवटचं मला सांगा की येणारा तुमचा उमेदवार हा कोण असेल, कुठल्या पक्षाचा असेल, तुम्ही कोणाला मतदान करणार? ग्राउंड रिपोर्ट, झिरो रिपोर्ट आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ जागृत ठेवायचं कामकाज कोण करत असेल तर न्यूज पुणे परिसर. ग्राउंड रिपोर्ट बघूयात. गाव भोसे या तरुणाईचं विचार करूया, त्यांना विचारूयात की तुमचा खासदार कोण असेल येणाऱ्या याचा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचे उमेदवार